मध्ये सहभागी असतो। या वर्षी सरकारने सर्व दिंड्यांना 20,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि तो निर्णय अनेक पालख्यांना पैसे जे आहेत तेही मिळालेले आहेत। त्यामुळं या दिंडी जे आहेत दिंडी मालक यांची विचारपूस जी आहे ती केली जाते। आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार आणि अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर अजित पवार या ठिकाणाहून कार्यकर्ते त्यांचं स्वागतही करताना पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांनाही भेटतात, कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जाते। चल दृश्य आहेत बारामतीमध्ये अजित पवार हे वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, पायी चालतायत ते या सगळ्या वारकऱ्यांसोबत। आज मुख्यतः एक महत्त्वाचा दिवस खरं तर बारामतीसाठी आहे, कारण राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे वारीमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे मोदी बागेत ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे त्या ठिकाणी अजित पवार सुद्धा येणार आहेत। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकमेकांशी संवाद साधतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांमध्ये काहीही वाद नाही आहेत, राजकीय वाद असल्याचं वारंवार पवार कुटुंबियांतर्फे सांगण्यात येतं। मात्र आजच्या या वारीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काय संवाद होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्याची ही दृश्य थेट आपण पाहतो बारामतीमधून अजित पवार हे सध्या वारकऱ्यांमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर एकूणच विधानसभेसाठी विधान परिषदेसाठी या ठिकाणी महायुतीची बैठका होत आहेत, खलबतं होत आहेत आणि हे सगळं होत असताना सुनेत्रा पवार आणि अजित पवार हे वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रासाठी खरं तर ही महत्त्वाची गोष्ट असते वारी, आणि या वारीमध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा येत असतात आणि पवार कुटुंबियांची तर ही परंपराच आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पवार कुटुंबीय वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये सुनेत्रा पवार आणि अजित पवार सुद्धा आहेत। सुनेत्रा पवारांसाठी ही वारी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यावर्षी त्या खासदार म्हणून या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि त्या वारीमध्ये सध्या सहभागी झालेले आहेत अजित पवार यांच्यासोबत। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आज शरद पवार आणि अजित पवार हे एकाच ठिकाणी येणार आहेत, मोदी बागेमध्ये, ज्या ठिकाणी या पालखीचा मुक्काम असतो दरवर्षी। विश्रांतीचा हे ठिकाण असतं मोदी बाग म्हणजे, आणि त्या ठिकाणी आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतात का आणि एकमेकांशी संवाद साधतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय काल सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या पालखीच्या वेळी आरती दरम्यान एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या आणि आता शरद पवार आणि अजित पवार एकमेकांशी बोलतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय सांगाल, सध्या सुनेत्रा पवार आणि अजित पवार हे वारीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय? नक्की आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बारामतीचा मुक्काम जो आहे तो सोडलेला आहे आणि पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं। मात्र या पालखीला काल ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनीच मदत केलं होतं। सुनेत्रा पवारांच्या हस्ते काल आरती करण्यात आली आणि आज अजित पवार आणि शरद पवार या पालखीला भेट देणार आहेत आणि अजित पवार जे आहेत ते आता मोती बाग या ठिकाणाहून या वारीबरोबर चालत चाललेले आहेत। सोबत खासदार सुनेत्रा पवार आहेत आणि काही वेळाने म्हणजे पिंपरी लिमटेक या ठिकाणी शरद पवार संविधान दिंडीचं उद्घाटन करून संविधान दिंडी बरोबर तेही पुढे काही 1 किलोमीटर काटेवाडीपर्यंत चालणार आहेत। त्यामुळं या वारीमध्ये या वर्षी पवार कुटुंब वेगळ्या पद्धतीने स्वागत करताना पाहायला मिळाले। यापूर्वी असं चित्र कधी नव्हतं, कारण पवार कुटुंबीय एकत्र या पालखीचे स्वागत करत होते। मात्र आता राष्ट्रवादी 2 झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाने वेगळ्या पद्धतीने या पालखीचे स्वागत केलेलं आहे। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय बारामतीमधली। बारामतीमध्ये अजित पवार हे सध्या वारकऱ्यांसोबत अभिवादन करताना दिसतात, वारकऱ्यांशी संवाद साधताना दिसतात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।